नंतरच्या 12 अध्यायांमध्ये चंद्राच्या वंशावलीचा विस्तार सांगितलेला आहे। या 24व्या अवतारामध्ये 2 परिपूर्णोत्तम अवताराचं वर्णन आलेलं आहे, राम आणि कृष्ण। राम आणि कृष्ण हे दोनही अवतार परिपूर्णोत्तम अवतार आहे। काही ठिकाणी पूर्णोत्तम अवतार राम प्रभूंना म्हटलेला आहे। त्याचं कारण रामप्रभूंनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये फक्त 12 कलांचा उपयोग केलेला आहे, 16 कलांचा वापर केलेला नाही। कारण इतर कला वापरण्याची त्यांना गरजच पडली नव्हती। पण भगवान गोपाळ कृष्णाने 16 कला घेऊन प्रकट झाले आणि 16 ही कलांचा वापर केलेला आहे। म्हणून भगवान श्रीकृष्ण अवताराला परिपूर्णोत्तम अवतार म्हटलं जातं। जो परिपूर्णोत्तम अवतार आहे, दोनही अवतारांमध्ये फार मोठा भेद आहे, साम्य नाही। एक नाम आहे अतिशय सोपं सरळ राम, आणि गोपाळ कृष्णाचं नाव आहे कृष्ण। रामप्रभूंचं नाव ही सोपं साधं सरळ, पण कृष्ण म्हणत असताना जीभ वाकडी करावी लागते। रामप्रभूंचं जर चित्र बघितलं तर दोनही पाय समान ठेवून उभे राहत आहेत सरळ दृष्टी समोर। पण भगवान गोपाल कृष्ण कसे उभे राहत आहेत? पाय तिरपा, हात वाकडे, मान वाकडी आणि दृष्टी दुसरीकडे। रामप्रभू सत्य प्रतिज्ञ, एक पत्नी एक वचनी एक बाणी, मर्यादा पुरुषोत्तमाचा अवतार। परंतु भगवान गोपाल कृष्ण कसे आहेत? अनेक पत्नी अनेक वचनी अनेक बाणी। रामप्रभू एक पत्नी, परंतु भगवान कृष्णाच्या 16,108 पत्नी। रामप्रभूंनी कधीही आपल्या जीवनामध्ये अधर्म होऊ दिलेला नाही। भगवान श्रीकृष्णाने कोणताही अधर्म होऊ दिलेला नाही, परंतु बघणाऱ्या अज्ञानी जीवाला भगवान परमात्म्याचं चरित्र म्हणजे कुठे कुठे अधर्म झाल्यासारखं प्रतीत होतं अज्ञानामुळे। रामप्रभू दिवसा 12 वाजता प्रकट झाले, कारण राजांची स्वारी दिवसाच येते। म्हणून राजे झालेले राम दिवसा 12 वाजता प्रकट झाले आणि भगवान गोपाल कृष्ण आलेले आहेत रात्री 12 वाजता। म्हणतात जे चोर असतात ते केव्हा येतात? रात्री। म्हणून हे येतानाच रात्री आलेले आहेत। आणि चोराने चोरी केल्यानंतर जर त्याला पकडलं तर त्याला कारागृहामध्ये टाकलं जातं। हे येतानाच कारागृहामध्ये आलेले आहेत, चोरी करून टाकायची गरज पडली नाही। दोनही अवतारांमध्ये चरित्र असं आहे। रामचरित्र महात्मे म्हणतात रामचरित्र अति पवित्र, कृष्ण चरित्र महाविचित्र। रामचरित्र पवित्र आहे आणि कृष्ण चरित्र महाविचित्र आहे। खरं कधी बोलले नाही आणि खोटं कुणाला सांगितलं नाही कृष्ण चरित्रामध्ये। रामप्रभू जे आहेत, या रामप्रभूंचं जीवन चरित्र आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी आहे, आचरण करण्यासाठी आहे, श्रवण करण्यासाठीही आहे, आत्मसात करण्यासाठी आणि आचरण करण्यासाठी आहे। परंतु भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे फक्त ऐकण्यासाठी आहे आणि उच्चारण्यासाठी आहे, आचरण करण्यासाठी नाही। म्हणूनच म्हटलेलं आहे चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे। फक्त उच्चारावे, आचरावे नाही, आचरण करायचं नाही। कारण आचरण करण्यासारखं भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र नाही सुद्धा। त्यांचं चरित्र आचरण करण्यासाठी तेवढा सामर्थ्य असावं लागेल, आणि तेवढं सामर्थ्य सर्वसामान्यांमध्ये नाही आणि कुणाही मध्ये नाही। म्हणून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र फक्त ऐकण्यासाठी आहे, उच्चारण्यासाठी आहे। दोनही चरित्रांचा उच्चार केल्यानंतर मनुष्याचे पाप मुक्त होत आहेत। दोनही चरित्र दिव्य आहेत। परंतु भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र जर श्रवण केलं तर अंतःकरणामध्ये अनेक शंका निर्माण होतात की भगवान परमात्म्याने काही लीला का केलेल्या आहेत? त्या लीला चुकीच्या नाहीत का?
सर्वसामान्य मनुष्याला अज्ञान असतं आणि अज्ञानामुळे काही चरित्राचा सिद्धांत त्याच्या लक्षात येत नाही, म्हणून सर्वसामान्य व्यक्तीला श्रीकृष्ण चरित्र थोडं चुकीचं वाटतं. चोरी करणं, गवळणींचे वस्त्र चोरणं, या गोष्टी श्रवण करणाऱ्यांना चुकीच्या वाटतात, कारण अज्ञान आहे. म्हणून ज्ञान जर प्राप्त झालं तर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कोणतंही चरित्र चुकीचं वाटत नाही, त्याच्या मागचा सिद्धांत प्राप्त होतो. म्हणून भगवान परमात्म्याच्या चरित्राचा सिद्धांत जाणून घेतला पाहिजे की कोणतं कार्य भगवंताने का केलेलं आहे, कारण भगवान परमात्म्याने कोणतंही कार्य विनाकारण केलेलं नाही. भगवान परमात्म्याने बाल्यावस्थेमध्ये गोकुळामध्ये आणि वृंदावनामध्ये लीला करत असताना पंचमहाभूतांची शुद्धी केलेली आहे. बाल्यावस्थेमध्ये होते त्यावेळेस शकटासुराचा वध करून आकाश तत्वाची शुद्धी केली, तृणावर्ताचा वध करून वायू तत्वाची शुद्धी केली, मृत्तिका भक्षण करून पृथ्वी तत्वाची शुद्धी केली, अग्नी भक्षण करून अग्नि तत्वाची शुद्धी केली, कालिया मर्दन करून जल तत्वाची शुद्धी केली. म्हणजे भगवान परमात्म्याने पंचमहाभूतांची शुद्धी केलेली आहे. आणि आपल्या भक्तांना आनंद देण्यासाठी भगवान परमात्मा चोरीची लीला करतायत, अहंकार त्यांचा दूर करतायत, चित्ताची चोरी करतायत. आणि जेव्हा महारास लीला भगवान परमात्म्याने केली त्यावेळेस श्री शुकदेवजींना राजा परीक्षिताने हात जोडून विचारलं, महात्मा सांगा, भगवान परमात्म्याने पर स्त्रियांबरोबर नृत्य केलेलं आहे. धर्माची संस्थापना करणाऱ्या भगवान परमात्म्याने अवतार धारण केल्यानंतर पर स्त्रियांबरोबर एकांतामध्ये, तेही रात्रीच्या वेळेस, त्यांना स्पर्श करून नृत्य केलेलं आहे. ही क्रिया चुकीची नाही का? कलियुगातल्या काही जीवांनी याचं जर वर्णन श्रवण केलं तर ते याच सारखं करायचा प्रयत्न करणार नाहीत का? हा अधर्म नाही का? जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा श्री शुकदेवजी महाराज म्हणतायत, राजन तुमचा प्रश्न सर्वथा चुकीचा आहे. त्याचं कारण भगवान परमात्म्याने ज्या गवळणींबरोबर महारास लीला केलेली आहे त्या गवळणी म्हणजे सर्वसामान्य स्त्रिया नव्हत्या. कोण होत्या गवळणी? कोण आहे गोपी? गोवैहि इंद्रियैहि कृष्ण रसम पिबंती ती गोपी. ज्यांच्या प्रत्येक इंद्रियांना कृष्ण रसाची लालसा लागलेली आहे ते गोपी आहे. गोपी हे अवस्थेचं नाव आहे. गोपी गोपी म्हटलं म्हणजे, गवळण म्हटलं म्हणजे आपल्या पुढे एक स्त्री उभी राहते किंवा स्त्रियांचा समूह आपल्या डोळ्यासमोर येतो. पण गोपी हे अवस्थेचं नाव आहे. अशी अवस्था असणारा एखादा पुरुष सुद्धा गोपी स्वरूप असू शकतो की ज्यांच्या प्रत्येक इंद्रियांना भगवान परमात्म्याचे प्राप्त करण्याची लालसा असेल. त्या गवळणी सर्वसामान्य स्त्रिया नव्हत्या. गवळणी कोण होत्या? म्हणतात काही गवळणी मत्स्य रूपा होत्या. समुद्र मंथनाच्या वेळेस मंद्राचल पर्वत जेव्हा पाण्यामध्ये जाऊ लागला समुद्रामध्ये, भगवान श्रीहरी विष्णूने कूर्म अवतार धारण करून आपल्या पाठीवर मंद्राचल पर्वत धारण केला आणि देवांचं संकट दूर केलं. त्याच स्थितीमध्ये भगवान परमात्म्याचं ते स्वरूपही इतकं सुंदर दिसायला लागलं की समुद्रातल्या माशांनाही वाटायला लागलं की भगवान परमात्म्याचं सानिध्य प्राप्त व्हावं. म्हणून भगवान परमात्म्याने त्यांना आशीर्वाद दिला की मी जेव्हा कृष्ण अवतार घेईन त्यावेळेस तुम्ही गोपी होऊन प्रकट होणार. म्हणून ते काही गवळणी मत्स्य रूपा होत्या, काही गवळणी वेदाच्या रुचा होत्या. वेदाच्या रुचाच स्त्री रूप धारण करून पृथ्वीवर आलेल्या होत्या. काही गवळणी देवांगणा होता, देवतांच्या पत्नी होता. देवतांच्या पत्नी का होत्या? कारण जेव्हा भगवान परमात्म्याने आकाशवाणीच्या रूपाने सांगितलं की वसुदेव गृहे साक्षात भगवान पुरुष पर जनिष्यते तत्प्रियार्थम संभवन्तु सुरस्त्रियाः. मी वसुदेवजींच्या घरी प्रकट होणार आहे, परंतु माझ्या आधी माझी अहलादिनी शक्ती
श्री राधाजी सुद्धा पृथ्वी तलावर येणार आहे आणि त्यांची सेवा जर करायची असेल तर सूर स्त्रिया देवतांच्या पत्नी यांनी पृथ्वीवर अवतरित व्हायचे। म्हणून काही गवळणी देवांगणा होत्या, अप्सरा होत्या, काही गवळणी देवतांच्या पत्नी होत्या, ज्या भगवान परमात्म्याचं सानिध्य प्राप्त करण्यासाठी पृथ्वी तलावर अवतरित झालेल्या होत्या गोपी रूपाने। काही गवळणी दंडकारण्यामधल्या ऋषी होत्या। रामप्रभूंनी जेव्हा अवतार धारण केला त्यावेळेस 14 वर्षाचा वनवास प्राप्त झाला। वनामध्ये गेले 14 वर्ष। ज्याही ठिकाणी गेले त्या ठिकाणी असलेल्या महात्म्यांचं दर्शन करत करत पुढे जात आहेत। त्यावेळेस त्या महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली की भगवान परमात्म्याचं सानिध्य आपल्याला प्राप्त व्हायला हवं होतं। त्या भगवान परमात्म्याचं नित्य दर्शन आपल्याला मिळायला पाहिजे। म्हणून हजारो वर्ष तप केलेले ते साधू संत महात्म्यांना भगवान परमात्म्याने आशीर्वाद दिला आणि तेच दंडकारण्यामधले साधू संत ऋषी मुनी जपी तपी संन्यासी गवळणीचं रूप धारण करून 84 कोस व्रजमंडलामध्ये प्रकट झालेले होते। महान तपस्वी साधू संत गोपी होत्या, त्या सर्वसामान्य बाया स्त्रिया नव्हत्या। आणि अशा गवळणींच्या मनामध्ये इच्छा होती की भगवान परमात्म्याने आपल्या बरोबर महारास लीला केली पाहिजे। म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान परमात्म्याने महारास लीला केली। पुढचं कारण सांगतायत की भगवान परमात्म्याने जेव्हा महारास लीला केली त्यावेळेस महारास लीलेमध्ये भगवान परमात्मा जे होते त्यावेळेस त्यांचं वय होतं 7 ते 8 वर्षाचं। 7-8 वर्ष वयाच्या मुलामध्ये कोणत्याही प्रकारचे विकार बाधा करत नसतात। म्हणून महारास लीलेमध्ये भगवान परमात्मा होते त्या ठिकाणी विषय आणि विकार नव्हते। कामदेवाने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण कामदेवाला अजिबात प्रवेश मिळू दिलेला नाही। कारण जहां राम है तहा काम नहीं, जहां काम तहा राम नहीं। म्हणून त्या महारास लीलेमध्ये कोणत्याही प्रकारचे विषय विकार नव्हते। आणि भगवान परमात्मा जे नृत्य करत होते गवळणींच्या बरोबर ते महान सामर्थ्यशाली होते। सर्वसामान्य भगवान परमात्मा नाहीत, सामर्थ्यवान आहेत आणि सामर्थ्यवानाला कोणत्याही प्रकारचे दोष बाधा करत नाही। समर्थ कहू नाही दोष गोसाई, सामर्थ्यवानाला कोणत्याही प्रकारचे दोष बाधा करत नाही। जसं सूर्य आणि चंद्राचं प्रतिबिंब खाली असलेल्या जलाशयामध्ये पडतंय, परंतु जलाशयामध्ये प्रतिबिंब पडल्यानंतर सूर्य आणि चंद्राला त्या प्रतिबिंबापासून काहीही फरक पडत नाही। त्या पाण्यामुळे चंद्र आणि सूर्य जसे ओले होत नाही तशाच पद्धतीने भगवान परमात्मा जेव्हा लीला करतायत त्यावेळेस भगवान परमात्म्याला कोणतेही प्रकारचे विषय आणि विकार बाधा करत नाही। कारण भगवान परमात्मा सामर्थ्यवान आहेत। किती सामर्थ्यवान आहेत। जेव्हा द्वारिका नगरीच्या बाहेर एकदा दुर्वासाजी आले, द्वारिकाधीशांना बातमी समजली। द्वारिकाधीश स्वागत करण्यासाठी गेले। दुर्वासाजींच्या स्वागतासाठी गेल्यानंतर मध्ये नदी आडवी होती। आता महात्म्यांच्या दर्शनासाठी जायचं। भगवान परमात्म्याच्या सर्व पत्नीही सोबत आलेल्या होत्या। दुर्वासाजींना बोलवलं। दुर्वासाजी म्हटले मला भूक लागलेली आहे, मी नदीच्या पलीकडे येऊ शकत नाही, तुम्हीच या आणि भरपूर भोजन मला घेऊन या। त्यावेळेस भगवान परमात्म्याच्या सर्व पत्नींनी भरपूर भोजन बनवलं, रथावर ठेवले मोठमोठे पात्र एकट्या महात्म्यांना जेवण्यासाठी। कारण दुर्वासाजी केव्हा आणि किती जेवतील याची गॅरंटी नव्हती। म्हणतात 9 खंडी अन्न रथावर ठेवून आणलं आणि आणल्यानंतर आता ते अन्न दुसरीकडे न्यायचं होतं। नदीमधून मार्ग पाहिजे होता म्हणून भगवान परमात्म्याने द्वारिकाधीशांनी नदीच्या पुढे हात जोडले आणि विनंती केली, हे जलवाहिनी मैया, मला पहिलं तीरावर जायचं आहे, तुम्ही मला मार्ग द्या। जर मी जीवनामध्ये कोणत्याही स्त्रीचा उपभोग घेतला नसेल, मी ब्रह्मचारीच असेल तर तू मला मार्ग देशील।
भगवान परमात्म्याच्या सर्व पत्नी आपापसात विचार करायला लागले. म्हणतात भगवान परमात्मा हे काय म्हणतायत? 16,108 पत्नी असताना प्रत्येकीला 10 मुलं आणि 1 मुलगी आहे. आणि हे म्हणतायत की आतापर्यंत एकाही स्त्रीचा उपभोग घेतला नसेल. मी जर ब्रह्मचारीच असेल तर नदी मार्ग दे. वय झाल्यामुळे तर काही देवाला झालं नाही ना. पण जशी विनंती केल्याबरोबर नदी मधूनच दुभंगली. पाणी आजूबाजूला झालं, नदी मधून कोरडी झाली आणि भगवान परमात्मा दुसऱ्या तीरावर सर्व अन्न घेऊन गेले. सांगायचं तात्पर्य 16 सहस्र स्त्रिया भोगूनही तो भगवान परमात्मा ब्रह्मचारी ठरला. कारण सामर्थ्यवानाला कोणत्याही प्रकारचे दोष बाधा करत नाही. भरपूर भोजन केलं दुर्वासाजींनी, एकही कण शिल्लक ठेवला नाही. 9 खंडी अन्न. आणि एवढं भोजन केल्यानंतर नदी पुन्हा वाहायला लागली होती. आता द्वारिकेला जायचंय, रथही होते, पूलही होता. पण त्यांचं सामर्थ्य द्वारिकावासियांना त्यांना दाखवायचं होतं. म्हणून त्यांनी नदीच्या पुढे हात जोडले आणि दुर्वासाजी म्हणायला लागले, हे जलवाहिनी माता, जन्माला आल्यापासून जर मी एकही कण भक्षण केला नसेल तर तू मला मार्ग देशील. भगवान परमात्माच्या 16 सहस्र स्त्रिया म्हटल्या, एकही कण ठेवला नाही. 9 खंडी अन्न एकटेच बाबा. प्रसाद वाटण्यासाठी ही काही ठेवलं नाही, उच्छिष्ट ही ठेवलं नाही प्रसाद घेण्यासाठी. आणि हे म्हणतायत की जन्माला आल्यापासून आतापर्यंत एकही कण खाल्ला नसेल. नदी कशी मार्ग देईन यांना? पण क्षणभरात नदी मधून दुभंगली, पाणी आजूबाजूला झालं, नदी मधून कोरडी झाली आणि दुर्वासाजी चालत द्वारिकाधीशांकडे आले, द्वारिका नगरीमध्ये गेले. सांगायचं तात्पर्य सामर्थ्यवानाला कोणत्याही प्रकारचे दोष बाधा करत नाही. सामर्थ्यवान व्यक्ती म्हणजे भगवान परमात्मा आहे. आणि म्हणूनच जर थोडेसे काही मागे पुढे जर त्यांचं चरित्र आपण श्रवण केलं असेल तर भगवान परमात्म्याने ही चूक का केली, त्यांनी हे पाप कर्म का केलं, असं जर आपण म्हणत असणार तर ती आपल्या बुद्धीचं अज्ञान आहे. भगवान परमात्म्याने कोणती लीला का केलेली आहे हे जर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला सर्व वेद, उपनिषद, शास्त्र आणि पुराणांचा अभ्यास करावा लागेल आणि आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. पण आपली बुद्धी अज्ञानी असते आणि त्याचा परिणाम आपण देवाला दोष द्यायला सुरुवात करतो. जसं परीक्षितांनाही वाटलं की पर स्त्रियांबरोबर रात्रीच्या अंधारामध्ये नृत्य करणाऱ्या भगवान परमात्म्याने अधर्म केलेला असेल. हा अधर्म नाही. त्यांनाही शंका निर्माण झाली, हा अधर्म असेल, पण तो अधर्म नाही. आपल्याही मनामध्ये शंका येते. सहज अनेकांच्या मनामध्ये असा विचार येतो की भगवान परमात्म्याने 16,108 विवाह केलेले आहे. मग आपण 2-4 16,108 ज्यांनी विवाह केलेले, मग आपण 2-3 केले तर एक जरी व्यवस्थित सांभाळली तरी बेडा पार हो गया. 2-3 विवाह करायची गरज नाही. ज्यांनी एवढे विवाह केलेले आहे त्यांच्यात किती मोठं सामर्थ्य आहे. 7 दिवसाचे असताना पुतना वध भगवंताने केला. 1 महिन्याचे असताना शकटासुराचा वध केला. 6 महिन्याचे असताना तृणावर्ताचा वध केला. 4-5 वर्षाचे असताना बकासूर, आघासूर, धेनुकासूर, प्रलंबासुरांचा वध केला. 7 वर्षाचे असताना 7 कोसाचा गिरिराज पर्वत 7 रात्र आणि 7 दिवस आपल्या करांगोळीवर ज्यांनी धारण केलेला आहे त्या भगवान परमात्म्याचं सामर्थ्य किती मोठं असेल. म्हणून तो भगवान परमात्मा काहीही करू शकतो. आणि भगवान परमात्म्याने एवढे विवाह का केलेले आहेत त्याच्या मागे कारण आहे. सामर्थ्यवान आहेत भगवान परमात्मा. एवढे विवाह का केलेले आहे? भगवान परमात्मा श्रीलंपट होते का? विषयी होते का? त्यांच्यामध्ये वासना होती का? नाही. भगवान परमात्म्यामध्ये विषय वासना नव्हती. भगवान परमात्मा श्रीलंपट नव्हते.
भगवान परमात्म्याने 16 सहस्र स्त्रियांचा स्वीकार का केलेला आहे, ज्याचं कारण आपण पुढे श्रवणच करणार आहोत। त्याच्याही मागे काही सिद्धांत आहेत। म्हणून भगवान परमात्म्याची कोणतीही लीला ही चुकीची नाही। प्रत्येक लीलेच्या मागे काहीतरी कारण आहे, काहीतरी सिद्धांत आहे। श्री शुकदेवजी महाराज म्हणतायत, राजन, गोपिकांना प्रसन्न करण्यासाठी भगवान परमात्म्याने महारास लीला केली आणि जेव्हा सांगितलं की गवळणींनो जा, त्या गवळणी घरीही निघून गेल्या। गवळणींमध्ये कोणत्याही प्रकारची दोष बुद्धी नव्हती आणि त्या लीलेमध्ये सर्व आनंद होता, प्रेम होता, भक्तिभाव होता। ज्यावेळेस भगवान परमात्मा महारास लीला करत होते त्यावेळेस महारास लीलेमध्ये कामदेवाने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु कामदेवाला प्रवेश मिळाला नाही आणि त्या संपूर्ण लीलेमध्ये भगवान परमात्माच एक पुरुष होते आणि बाकीच्या सर्व स्त्रिया होत्या। बाकी कोणत्याही पुरुषाने त्या महारास लीलेमध्ये प्रवेश केलेला नव्हता। आणि महारास लीला म्हणजे काय आहे? महारास लीला म्हणजे गवळणींना कृष्ण बनवण्याची लीला, म्हणजे महारास लीला आहे। नुसती रासलीला नाही, महारास लीला। आपलं स्वरूप भक्तांना प्रदान करण्याची जी भगवंताची लीला होती तिला महारास लीला म्हणतात। भक्त भगवंत, जीव शिव, आत्मा आणि परमात्मा यांच्या मिलनाची लीला म्हणजे महारास लीला आहे। ज्या महारास लीलेमध्ये ब्रह्मानंदाची प्राप्ती भगवान परमात्म्याने आपल्या भक्तांना करून दिलेली आहे। कोणत्याही पुरुषाचा त्यामध्ये प्रवेश नव्हता। पुरुष होते भगवान श्री कृष्ण। भगवान भोले बाबांना ही इच्छा निर्माण झाली होती, पण तेही गोपी रूप धारण करून आले होते आणि गोपेश्वर महादेव म्हणून आजही वृंदावनामध्ये त्यांचं स्थान त्या ठिकाणी आहे। गोपेश्वर महादेवाच्या रूपाने आजही भगवान महादेव त्या ठिकाणी स्थित आहेत। म्हणजे ते जरी आले तरी गोपी रूप धारण करून आलेले होते। आणि जेव्हा ही लीला पूर्ण झाली भगवान परमात्म्याने गवळणींना सांगितलं घरी जा, गवळणी स्वगृही निघून गेल्या। आणि त्याच्यानंतर हळूहळू भगवान परमात्म्याचं वय 11 वर्ष झालेलं आहे।